माझ्या भावाच्या न्याय हक्कासाठी मी लढतोय. हे राजकीय लोक कट कारस्थान रचून माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर मी आज सकाळी DYSP ऑफिसला पत्र जमा केलं. त्याच्यावरती पुढील कारवाई करा म्हणून सांगितलं त्यांना मी, आणि SP साहेबांनाही ते वर्ग करण्यास सांगितलं. कसले गुन्हे दाखल करण्याची तुम्हाला कोणाला पण उभा करू शकतात ना. हा काय कट कारस्थान आता खोटे गुन्हे नोंद कशा पद्धतीने होते आपण बघितलेच. त्या पद्धतीने काही कारस्थान त्यांचं चालू असतं रचण्याचं. खात्रीशीर माहिती मिळाली म्हणूनच मी आज DYSP साहेबांना पत्र दिले. कुठल्या तरी खोट्या गुन्ह्यामध्ये कुणाला तरी उभा करून पुढं तक्रार द्यायला करू शकतात. हे 100% यांची खात्रीशीर माहिती आल्यानंतरच मी DYSP साहेबांना आज पत्र दिले. पोलीस सुरक्षेची मागणी केली होती. हो, मी गेलो होतो DYSP साहेबांकडे की मला काही त्यांचे कार्यकर्ते माझ्याकडे बघून खुन्नस देत आहेत, असे करतायत. मग अशी पोलीस स्टेशनला गेलो होतो. मग सारंग भाऊ होते माझ्याबरोबर, त्यांनी पण पाहिलाय तो माणूस. त्याचं नाव काही मला आठवत नाही. ते दिसल्यानंतर मी स्पष्ट त्याचं नाव विचारून तुमच्यासमोर मी 100% सांगा. मला खुन्नस देत आहेत ते. आणि DYSP साहेब म्हणले ते माझ्याकडं संरक्षणाचं नाही, तुम्ही SP साहेबाकडे अर्ज करा. आम्ही SP साहेबाकडे आज अर्ज वर्ग करणार आहोत संरक्षणासाठी. आणखीन काय पत्रात नमूद केलं? SIT वर विश्वास नाही का? आता नाहीच राहिला विश्वास. त्यांनी माझे जे समजा साक्षीदार आहेत त्यांच्या विरुद्ध बी काहीतरी कटकारस्थान चालू आहेत. प्रेशर खाली घ्यायला त्यांना कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचे त्यांचं चालू आहे. काही त्याच्यामध्ये नावं होती ती मी त्यांना सांगितलं तर त्यांनी सांगितलं की मी काढून टाकले म्हणून त्यांना. बाकीची काही नावं आहेत ते आम्ही आज SP साहेबांना देणार आहोत. काही आरोपी जे आहेत ते कुठं कारखान्याला कामाला आहेत? हो, मिळाली माहिती. त्याच्यात तो दीपक परशुराम कदम म्हणून आहे, तो गोडवान किपर आहे म्हणून माहिती मिळाली त्याची. 3 ते 4 दिवस झालेत गुन्हा दाखल होऊन. तपास सुरू त्यावर तुम्ही समाधानी आहेत का, किंवा काही वेगळ्या तपासाची मागणी करताय? काय नाही तपासावर समाधानी नाही मी अजून. पूर्ण सगळे आरोपी अटक केल्याशिवाय, त्यांना मुक्काल अंतर्गत कारवाई केल्याशिवाय बिलकुल नाही. काय यापुढील काय तुमची हे असणार आहे, ऍक्शन असणार आहे? काय नेमकी मागणी असणार आहे? मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे त्या प्रश्नावर? 100% मुख्यमंत्र्यांची आम्ही भेट घेणारच आहोत. त्यांना सगळी परिस्थिती आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही त्यांच्या समोर त्यांची भेट घेऊन घेणार आहोत.